आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मंडळी, यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पुण्यातील कुमठेकर रोडवरील स्वामिनी साड्यांची महाराणी या दुकानाचे मालक रियाजभाई उर्फ अब्बूजी आपल्याशी स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी आले आहेत। अब्बूजी, मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की हॉटेलचा व्यवसाय तुम्ही सांभाळायला सुरुवात केली होती, पण तुमचं मन कुठेतरी साडीच्या व्यवसायाकडेच जात होतं आणि त्यासाठी तुम्ही वडिलांची परवानगी देखील मिळवलीत की तुम्ही साडीच्या दुकानात नोकरी करू शकता। पण मग हॉटेलचा व्यवसायही तुम्ही बघत होतात, नोकरीही तुम्हाला करायची होती, तर ही तारेवरची कसरत तुम्ही कशी केलीत? काय झालं, एक दिवस माझ्या मोठ्या भावाने सांगितलं, आज जाऊन तू हॉटेल खोल, मी येतो 10-10:30ला, नंतर तू अंघोळ वगैरे करून दुपारून ये। ते काय आलेच नाही ते, आणि किती वाजेपर्यंत नाही आले, रात्री 12:30 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत नाही आले ते। तर मला खूपच दुःख झाला। म्हटलं हे आपल्याला हा धंदा काय जमणार नाही, म्हणून मी खूप नाराज झालो, आपल्या मनावरच नाराज झालो। मी यांच्याबरोबर कशाला आहे माहीत नाही, आणि मला दुसऱ्या ठिकाणी मी नोकरीचा विचारून पण आलो होतो। त्यांनी मला सांगितलं उद्यापासून या तुम्ही, आणि मग मी वडिलांना सांगितलं, बाबा हे संपूर्ण जे आहे हॉटेल वगैरे माझ्या मोठ्या भावाला तुम्ही दिली तरी चालेल, त्याच्यातलं मला काही नको आहे, आणि काही मी मागितलं पण नाही आणि घेतला पण नाही। आणि मी आपल्याला निघून आलो। दुसऱ्या दिवशी मी आपल्या नोकरीला रुजू झालो। अच्छा, म्हणजे हॉटेलचा व्यवसाय मला जमणार नाही असं तुम्ही साफ वडिलांना सांगितलं? अगदी क्लिअर मनाने सांगितलं की मी भावाबरोबर काम करणार नाही, हॉटेलचा धंदा करणार नाही, म्हणून मी तिथून सोडून आलो। घरी आल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की मी हॉटेलमध्ये नाही, ते भाव तू सांभाळ बाबा। बरोबर, आणि मूळचं तुमचं जे साडी व्यवसायाचं पॅशन होतं त्याच्यासाठीच तुम्ही पुढे पाऊल उचललं? हो, का की मला ऑप्शन होते ना, आणि साडीमध्ये मन गुंतलेला होता, आणि मार्केटमध्ये नाव पण चांगला होता, व्यापारी चांगले व्यापारी आहेत या म्हणून मी कुठेही माल आणून विकला असता। परंतु न करता मी एक शिक्षणासाठी वरचा अभ्यास करण्यासाठी मी ठरवलं का आता मी साडीच्या दुकानातच काम करणार आहे, त्याच्याशिवाय मला काही जमणार नाही। बर, तर मंडळी, साडीचा व्यवसाय आधी करत असताना त्यानंतर अचानकपणे तो बंद करून हॉटेलचा व्यवसाय सुरू करणं, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपलं पॅशन बघत साडी दुकानात पुन्हा नोकरीसाठी लागणं, हा प्रवास अब्बूंचा आपण आत्तापर्यंतचा ऐकला। ह्यानंतर आयुष्यात काय अडचणी आल्या किंवा आयुष्यात काय बदल होत गेले हे ऐकण्यासाठी आपण भेटूयात पुन्हा एकदा यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या एपिसोडमध्ये। नमस्कार। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।